ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. आज तारीख आहे 10 मे आणि वाजले सकाळचे 4:40 आणि आपण आज चाललो आहे पद्धतशीर. इकडे मला असं वाटते ना, मी महिन्यातून 10 वेळा जरी गेलो ना तरी पण मला कंटाळा येणार नाही, तरी पण मी बोर होणार नाही. तुमच्या माझ्या अशा फेवरेट जागी ते म्हणजे कोकणात. आजच्या ट्रिपसाठी फक्त मी टॉप बॉक्स घेतलं आहे, बाकी अजून काही घेतलं नाही. आजची राईड पूर्ण सोलो असणार आहे. फक्त सागर आहे, सागर पाठी बसणार आहे. हॅलो, झालं का? कुठे येशील? सो टॉप बॉक्समध्ये नॉर्मल सामान आहे, फक्त आपल्या गोप्रोची ॲक्सेसरीज, ग्लव्ज आहेत, ट्रायपॉड आहे, गॉगल, पॉवर बँक अँड छोट्या मोठ्या गोष्टी फक्त. बाकी आता ह्याच्यात सागरची बॅग पुरली तर ठीक आहे, मग टेन्शनचं काम नाही आपल्याला. आपल्याला काय फक्त आता फिलिंगला थांबायचं आहे. बाकी तर गाडी मी पूर्ण रेडी करूनच ठेवलेली काल. चलो, गणपती बाप्पा मोरया, अंकल मूर्ती मोरया. एवढं फटांग गरम होतं आहे ना इकडे, असं होतं आहे की कधी हायवेला जाऊन टच होते मी. बाय द वे, आज आपण कोकणात तर चाललो आहे, पण आपण आपल्या गावी चिपळूणला पण नाही जात आहे ना मालवणला जात आहे. आपण चाललो आहे खेड साईड, तिसंगीला. तुम्हाला आता लास्ट ब्लॉगमध्ये बोललो होतोच मी. चलो आधी सागरला इकडनं जरा पिक करू, टॉप बॉक्समध्ये टाकते. हां, बॅग पण राहील, बॅग पण टाक. ओके, सो आता निघालो आपण. ट्रिप मी विसरलो सेट करायला, सो मी आता सेट करी. 0.2 म्हणजे तिकडनं माझ्या घरापासून इकडे 5-1 किलोमीटर झाले असेल, ते कन्सिडर करून पुढे चालू. बाकी तर फक्त एक फिलिंगला ब्रेक घ्यायचा आहे. फिलिंग ब्रेक झाला तो पुढे आपण कंटिन्यू निघू शकतो. आता सकाळी एवढा पेट्रोल पंप कुठले चालू असेल माहीत नाही. शेलचं एक चालू असेल पुढे, त्यानंतर इंडियन ऑइलचं पण आहे, जरा पुढे जावं लागेल. पेट्रोल तर आहे तसं माझी गाडी नाही, या पेट्रोलमध्ये पनवेल तर आरामात क्रॉस करेल, बट स्टील रिस्क नको. तर आज एक सेन करू, वाशीवाला ब्रिज घेऊन पाम बीचवरूनच जाऊ. जाता ना खालून न जाता. पेट्रोल भरत होतं मला, बट अजून 80 किलोमीटर रेंज दाखवतोय. सो पनवेलला गेल्यावरतीच फिलिंग करू. फुल करायचं, फुल स्लो टाका फक्त, काय रिटर्न येतं तिकडनं. भाई हा काय रोड आहे सेक्सी वाला एकदम यार. काय रोड केला पाम बीच वाला रोड, एक नंबर. सो मंत्रालयाच्या इथे आलोय. मंत्रालयाच्या इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे टुवर्ड्स पनवेल साईड. सो बाकी पाम बीचवाला रोडनी येऊन एक तर प्लस पॉईंट झाला माझा. आता मला टोटल फ्यूल रेंज 410ची दाखवते. 410 तर मला वाटत नाही जन्मते कधी चालेल, बट स्टील मला असं वाटते की कंटिन्यू ही 80-90 चालली ना तर ही 410चा ॲव्हरेज पण आरामात देईल काढून मला. फुल टँकवर 410, ते पण 390 ॲडव्हेंचर. विचार करतात का कधी? बड्याच मला स्पीडोमीटरवर दाखवते 410. ऑल थँक्स टू पाम बीच रोड. त्या रोडवरती, त्या रोडमुळे एवढं चांगला ॲव्हरेजवर आला होता आपण. आता असंच हा रोड कंटिन्यू राहणार आहे. आता आपण JNPT रोडला कनेक्ट झालो आहे, इथूनच सरळ पनवेल JNPT. सो मला वाटते नाही म्हणता जोपर्यंत आपण ओल्ड मुंबई गोवाला कनेक्ट नाही होत ना तोपर्यंत आपला ॲव्हरेज असंच राहणार. तर जसं ओल्ड मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करू आपल्या ॲव्हरेजची बँड वाजणार आहे. वा, वरती क्लायमेट बघा कसा झालं आहे. समोर बघा असं तर हलकीशी एकदम ऑरेंज पट्टी आली. सनराईज व्हायला झालं आहे. 5:43 झालेत. अर्धा तासात सनराईज होऊन जाईल. बट सनराईजच्या आधीचा हा अर्धा तास असतो ना, एवढं पीसफुल वाटतं ना, एवढं पॉवर फील होतं ना. हे 6 व्ह्यू काय आलाय बघा, एक नंबर. तर ना काय. ओके, सो आता हा हायवे सोडून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, कारण की आपल्याला कनेक्ट करायचं आहे ओल्ड मुंबई गोवा हायवेवरती. तिकडनं जर सरळ गेलो तर खालापूर विलापूरवरनं जावं लागेल मग. पण आता खालापूर इकडे जायची गरज नाही. ओल्ड मुंबई गोवाचे हायवे बऱ्यापैकी चांगले झालेत. इकडनं नाही ना म्हणता 20-1 किलोमीटरचा रस्ता वाढतो सरळ खालापूर पालीबिली करत गेलं तर. बट व्ह्यू पण तसे आहेत, बट ठीक आहे. इथून आपण कनेक्ट करते आता ओल्ड मुंबई गोवा हायवेला. NH काय आहे, किती जुना बोर्ड आहे हा. रायगड, मुरुड जंजिरा, काशीद बीच आणि अलिबाग. अपने को जाना है खेड, रायगड से भी आगे. आजकाल सकाळ लवकर होते काय, जरा 6 वाजलेत आणि 6 वाजता एवढा उजेड. नॉर्मली 6:30 नंतर होतो उजेड. वी गो. आपण एंटर केला आहे आता कर्नाळा बर्सिंगच्या रोडवरती. या साईडला मी दरवेळेस सांगतो
हे जरा कंट्रोलमध्ये ठेवून गाडी चालवा. 50-60च्या आतमध्ये चालवा, कारण की टर्न्स तर ॲक्च्युली शार्प आहेतच इथे. बट सगळ्यात मोठा सीन ना इथे माकडांचा आहे. भाई व्ह्यू बघ, हा व्ह्यू नाही मिस करू शकत यार. ओके, इकडे एक ब्रेक घेतला आहे. ब्रेकचं कारण म्हणजे खूप बटाक लागली. सकाळी नाश्ता घेऊन आलो, नाश्ता करतोय आणि पाटील ओके. सो ऑल सेट, ग्लोव्स पण काढले. ओके, हाच तो वडकरचा टर्न आहे. तिकडनं लेफ्ट मारून सरळ जाऊन राईट म्हणून अलिबागला आहे. त्या साईडला अलिबाग आहे आणि सरळ जातो आपल्या कोकणात रस्ता. आत्ताच मागच्या आठवड्यात आपण इकडून गेलोय अलिबागला जाताना. फक्त ब्रिजवरून नाही, ब्रिजच्या खालून गेलो होता. बाकी क्लायमेट काय मस्त झालाय. फक्त आता एवढं टेन्शन वाटतंय ना मला की पाऊस बीस नाही पडला पाहिजे, एवढं चांगलं क्लायमेट म्हणून. वा, फुल लोडेड आहे गाडी. कुठली आहे? प्रॉपर पॅनियर्स आहे, टॉप बॉक्स आहे. भाई टायगर आहे की काय? टायगर नाही आहे, ही आहे TRT 502 एक्सेव आहे. वा, सकाळ 6:48ला ट्रॅफिक. कुठल्या खुशीत लागलं एवढं ट्रॅफिक? ऍक्सिडेंट वगैरे झालं का एवढं? बापरे बाप, लय लांबपर्यंत आहे. कशामुळे लागलं एवढं? ओके, फायनली वी डिसाइड आपण रॉंग वेज जाते. एवढं ट्रॅफिक लागलं बघा भाई तिकडे, मजबूत वाला एकदम. कशामुळे काय माहित नाही. मॅप वरती पण तेच दाखवत आहे, पुन्हा रोड जाम आहे तो. हे काय भाई, लोक ऑलरेडी ब्लॉक करून उभे तिकडे, बस बीस. आपण बाईक टाकायला विचार करत, त्या लोकांनी कार टाकले तिकडे. अरे बाबा, एवढं कुठलं ट्रॅफिक आहे? अजून 1 किलोमीटर ट्रॅफिक दाखवतोय. नशीब रॉंग वे टाकली, जरा पुढे तरी आलो, आता अजून पाठी अडकलो असतं. बघितलं बाईकचे फायदे. ट्रक आला. हा, 160 किलोमीटर केलेत आपण. 165 सकाळपासून. चांगला ब्रेक घेतला 165वर, म्हणजे खूप खेचली. ओके, हॉटेल रेड सी बघून घ्या भाई. हॉटेल इथे आता आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टचं लोकेशन तर आपलं फिक्स असतंच, वानगावचंच. तो बंद होता म्हणून शोधत इथपर्यंत आलो पुढे. इकडे चुकून पण कधी थांबू नका. आता हा जर म्हातारा खालती दिसला, शिटा मारता चढवायच्यावर गाडी डायरेक्ट. 3rd क्लास टेस्ट होती, 3rd क्लास. अरे समोरच मग सागर एवढा चांगला जोशी वडेवाला होता. चाललं हा, ॲक्च्युली सीन काय आला, तो शिटा मारत होता ना, आम्हाला हॉटेल शोधत होतं, भेटत नव्हतं. तेवढं ते बघितलं, लक्ष गेलं, तेवढं आम्ही लेप मारलं त्याच्याकडे. ह्याच्याकडे गेला असं चालला असं. शे बट भाई, बस रिव्ह्यू बस एकदम बेकार. एवढा 3rd क्लास मसाला डोसा मी अजूनपर्यंत कुठे खाल्ला नव्हता. चटणीतून पण घाणेरडा वास येत होता, कोमट. त्याच्या भाजीमधून पण वास येत होता. डोसा पण बरोबर नव्हता. चलो जाऊ दे, काय नाही. आपण खेडला पोहोचलो, काहीतरी नाश्ता करू. बाकी आपले जवळपास कव्हर झाले आहेत 160 किलोमीटर आणि आता वाजलेत 9:20. 9:20 प्रमाणे आपण हळूच आलो. बट ठीक आहे, मध्ये रस्त्याचं काम पण चालू आहे बऱ्यापैकी. बाकी कोकणात जायचा प्लॅन ना माझा आणि सागरचा 2 आठवडा आधीपासूनच फिक्स झालेला की सॅटर्डेला आपण सकाळी पद्धतशीर निघू. सॅटर्डे, संडे आणि मंडे रिटर्न येऊ. बट हा प्लॅन ना माझा ऑलमोस्ट 80% कॅन्सल झालेला काल. कारण की काल मी पडलेलो मजबूत आजारी. मजबूत म्हणजे एवढा फटांग आजारी मला आठवत नाही मागच्या 1-1.5 वर्षामध्ये पडलो असेल. डेंजरवाला ताप, फटांगवाली विकनेस होती आणि हेडेक. शेवटी मला रात्री 9:30ला डॉक्टरकडे जावंच लागलं. सहसा तुम्ही डॉक्टर विक्टरकडे जात नाही. जरा एक्स्ट्राच झालेला आणि त्यात मला आज खेळला येत होतं म्हणून मी 9 वाजता डॉक्टरकडे गेलो. रात्री पद्धतशीर गोळ्या घेतल्या, 1 डोस त्याची, झोपलो आणि 1 वाजता परत उठलो ना, त्या मला फुल ओके वाटत होतं. तेव्हा मी डिसाईड केलं
की हा जाऊ, तेव्हा मग सागरला मेसेज करून सांगितलं की भाई भर बॅग, आपण जाऊ आपण. आणि बघा लेफ्ट साईडला बघताय ह्या सगळ्या लेण्या आहेत, त्या लेण्या पण व्हिजिट करायच्यात, बट बघू आता टाइम कधी भेटतो. आणि असं म्हणतात की ह्या पांडवकालीन लेण्या आहेत सगळ्या. बघा पुन्हा रस्ता आहे जायला वरती. पोलादपूर आणि महाबळेश्वर, लास्ट टाइम आपण महाबळेश्वरला गेलो ना, तर हावला आपण लेफ्ट घेऊन ते वरती दिसते चढण्यावरती, सो वरती चढलेलो आणि लेफ्ट मारून गेलो डायरेक्ट महाबळेश्वर साईड, म्हणजे प्रतापगड साईड. आता आपल्याला खेडला जायचं, आपण जाणार आहे खालून, ब्रिज खालून. आता ह्याच ब्रिज नंतर येतो प्रॉपर पोलादपूरचे टर्न्स, पोलादपूरचा घाट लागतो. ओके, इथून चालू होते आता पोलादपूरचा घाट रस्ता थोडाफार, जो की मला भरपूर आवडतो. बघायला गेलो ना तर पोलादपूर पर्यंत ना तुम्हाला एवढे प्रॉपर घाट लागत नाही, कुठे हलके फुलकेवाले असतात. पोलादपूर नंतर टिल देन मालवण पर्यंत एवढे मस्त घाट आहेत ना, मजा येऊन जाते. Oh yeah, कॉफी. कॉफी. चलो जरा ओव्हरटेक करू बसला. येस, सोडला ना आपला लेन, आली या लेन मध्ये, आता परत जायला आपल्या लेन मध्ये. हे सगळे ना अनुभवाचे खेळ आहेत, म्हणून आधीच मी थांबलो. भले मला लेन मारायला मजा येते इकडे, बट मला आधीच अंदाज आला त्या बसवाल्याचा की तो लेन मारताना त्याच्या लेन मधून माझ्या लेन मध्ये येऊ शकतो, आणि तेच केलं त्याने शेवटी. ओके, here we are. इथून पुढे चालू होतो कशेडीचे घाट, कशेडीचा रस्ता. बंगला आहे बघा, हा कशेडी रस्ता चालू होतो, बट इथून जो जातो तो जुना कशेडीचा रस्ता आपल्या घाटा बिटामधून, आणि खालून जातो टर्नल वाला. आता हे सगळ्या गाड्या चालल्या आहेत, म्हणजे टर्नल होपफुली चालू आहे. येस, नाऊ वी आर एंटरिंग इन कशेडी टर्नल. ओ येस, वा, लाईटी बिटीचं काम चालू आहे. संपला भाई, संपला कशेडीचा टनल. एवढा मोठा खोदलाय भाई या लोकांनी.